स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलचं नाव आहे योलो रुद्र गरुड। मी आहे अश्विनी आणि आमचा रुद्र आज खेळतोय भांड्यांसोबत। काय करतो बबी? इकडे बघ, मागे मागे बघ पिलू, इकडे बघ कोण आहे। अरे बापरे, झोप आली आहे। हो काय, मी झोपतो म्हणा, आता मी झोपतो, आपण नंतर बोलूया, मी झोपतो, बाय बाय, टाटा, थोड्या वेळाने भेटू, म्हण थोड्या वेळाने भेटूया, बाय बाय। काय करताय तुम्ही सगळे? बोल, काय करताय तुम्ही? किचन मध्ये सगळे भांडे बाहेर आणलेत त्यांनी। तिकडे कुठे चाललायस? इथे माझा प्रयत्न चालू याला खाऊ घालण्याचा, आणि एका जागी बसून तो कधीच खात नाही। त्याला इकडे तिकडे फिरून टीव्ही बघत बघत चारावं लागतं, आणि सगळीच लहान बाळं अशीच करतात मला असं वाटतं। आणि त्यांना खाण्याचं काय प्रॉब्लेम असतो काय माहिती, खायला खूप नाटकं असतात। एकच केळी खाण्यात त्यांनी 15 ते 20 मिनटं लावले असतील। इकडे तिकडे फिरत फिरत खातोय, आणि लहान बाळांची तर मज्जाच असते नाही का। त्यांना हवं तेव्हा त्यांच्या मनानुसार त्यांना वागता येतं, तसं मोठ्यांचं नाही। सगळं विचार करूनच वागावं लागतं आपल्याला। उघडते मी बबी, थांब जा बाय जा। बबी इकडे आहे, काय खातोय? इकडे इकडे बघ, ये बघू, माती खातो। काय झालं तुझं? का माती खातो? बघू आकत, बाहेरचं वातावरण देखील खूप सुंदर झालं होतं, त्यामुळे आम्ही खूप वेळ बाहेरच होतो। तसं बबडीला बाहेरच खूप वेळ गॅलरीमध्ये खेळायला आवडतं, आणि झाडं वगैरे तोडायचं तर त्याचा छंदच झाला आता। झाडं, पानं, फुलं, त्याला काय मजा येते माहीत नाही। गॅलरीमध्ये गेला की पहिलं त्याचं एकच काम असतं की झाडं फुलं तोडत बसणे आणि गाड्यांकडे बघत बसणे। का माती खातो तू? का खाल्ली माती? चिची ना ते, खाशील परत? खाशील का माती? खाशील परत? नाही ना, नाही खाणार ना परत? माती खाणारी, का माती आवडते लहान बाळांना? आपण स्वतः लहान असताना माती खाल्ली असेलच। माती खाण्याची सवय प्रत्येकालाच असते, म्हणजे लहान बाळ जास्त करून माती खातात। आणि तसं पण भिंतीचा कलर असो किंवा माती असो, किंवा त्यांना असं प्रत्येक गोष्ट तोंडात घालण्याची सवयच असते। काय चालू आहे? चल चल
आतमध्ये. टाटा, जाऊ मी, चालले. टाटा, बाय बाय. बाय बाय पिलू. पळा 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 पळा. आले 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 आले. आमच्या बिल्डिंगमध्ये पण लहान बाळं आहेत. बाळांचा वगैरे खेळण्याचा आवाज येतो, पण अजून काही कोणाशी ओळख झालेली नाही आहे, त्यामुळे आम्हाला काहीच माहीत नाही आहे. नाहीतर बबडीला घेऊन खेळायला तरी गेले असते कोणासोबत तरी. पण असो, मी आहे त्याच्यासोबत खेळायला. आम्ही दिवसभर तर काय कमी खेळतो. आमचं खेळणं दिवसभर सुरूच असतं. रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत आम्ही खेळतो. आमच्या घरासमोरच एक प्ले ग्रुप आहे, तर तिथले टीचर्स जे आहेत ना, बडबड गीते वगैरे मुलांना शिकवत असतात, जे ऑलरेडी मी माझ्या बाळाला शिकवलं आहे, आणि ते ऐकून आम्हाला खूप मजा येते. एक कविता वाचली होती ऑनलाईन. नोकरी करणारी आई. का आमच्या आईला मिळत नाही रजा, सर्वजण रविवारी घेतात सुट्टीची मजा. घरात कामे उरकून ऑफिसला जाते, ऑफिसातही ती घरची काळजी करते. ऑफिसमधील कामात आहे ती तरबेज, बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड मिळवते नेहमीच. सगळी कामे करते तत्परतेने, आस्थेने सर्वांची नेहमीच करते चौकशी. संध्याकाळी थकून भागून घरात ती येते, जरा उसंत न घेता कामास पुन्हा लागते. घर आवरून सुग्रास जेवण तीच बनवते, कुटुंबाच्या आरोग्याची काळजीही घेते. मुलांपासून बाबांपर्यंत सर्वांची काळजी, हट्ट पुरविते सगळ्यांचे, आहेच हक्काची. निखळ प्रेम कुटुंबावर, छाया देते प्रेमाची. रागावली जर कधी असते माया ममतेची, सगळे सोयरे शेजाऱ्यांशी संवाद ती साधते. सासर माहेर यांच्यातही समन्वय तीच पाहते. सदानकदा हसत खेळत उत्साही असते, गप्पा गोष्टी करता करता कामे आटपते. कळत नाही कुठून एवढी ताकद आणते, आमच्या मनातलंही कसं काय जाणते. सकाळ ते झोपेपर्यंत नेहमीच पळापळ, दुसऱ्या दिवशी पुन्हा तिची सुरू धावपळ. कळत नाही का आईला मिळत नाही रजा, सर्व किमान घेतात रविवारी सुट्टीची मजा. रविवार तर होते तिची अधिकच दगदग, खमंग जेवणासाठी चालू असते लगबग. खूपच सुंदर कविता आहे. आणि आता इथे माझं काम सुरू आहे, तरी पण आमचं खेळायचं चालू आहे. कधी कधी असं वाटतं की सर्व कामं वगैरे सगळं सोडून द्यावं, करिअर वगैरे सगळं सोडून द्यावं आणि बाळाकडे नुसतं लक्ष द्यावं, त्यासोबत राहावं. पण तसं पॉसिबल नाही आहे. त्याच्या भविष्यासाठी आम्हाला हे करावं लागणार. तर आता आमच्या झोपायची वेळ झाली. आता मी बबडीला झोपवते आहे. आणि तुम्हाला आता आमचे ब्लॉग वगैरे कसे वाटत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.